नमस्कार, मी आहे सागर बेग. आपण पाहत आहात दैनिक चालू वार्ता न्यूज. डोणगावमधून एक महत्त्वाची आणि थेट विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भातली बातमी. डोणगाव येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेतील अपुऱ्या भौतिक सुविधांबाबत आज ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुविधा आणि शिक्षणाचा मुद्दा या निवेदनातून मांडण्यात आला आहे. शाळेतील इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण घेणारे सुमारे 332 विद्यार्थी असून सध्याच्या परिस्थितीत शाळेतील आवश्यक असलेल्या अनेक मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. निवेदनामध्ये शाळेतील CCTV कॅमेरे, डिजिटल शिक्षणासाठी संगणक व साहित्य, वर्ग खोल्या, रंगरंगोटी, विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था, स्वच्छतागृहाची दुरुस्ती, खेळाचे साहित्य तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम उपलब्ध करून देण्याची ठोस मागणी करण्यात आली आहे. या सुविधा केवळ सोयीसाठी नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी अत्यावश्यक असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. निवेदन स्वीकारताना ग्रामपंचायत प्रशासनाने मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहे. लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात कधी निर्णय होणार, सुविधा कधी उपलब्ध होणार आणि विद्यार्थ्यांना दिलासा कधी मिळणार याकडे संपूर्ण डोंगावचे लक्ष लागून राहिले आहे. धन्यवाद.